नमस्कार, मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा चुका शेअर करणार आहे ज्या केल्यामुळे आपण आपल्या ॲक्च्युअल एजपेक्षा जास्त दिसतो, जे की कोणालाच नाही वाटत की आपण आपल्या वयापेक्षा जास्त दिसावं। या चुका जर तुम्ही अवॉइड केल्या तर तुमची पर्सनॅलिटी युथफुल दिसण्यासाठी, स्मार्ट आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे। तर जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 1, पुअर पोश्चर। जर एखाद्याशी बोलताना आपण पाठीमध्ये आणि कमरेमध्ये वाकून एखाद्याशी जर बोलत असेल तर ते दिसायला अजिबात चांगलं नाही वाटत। त्यामध्ये आपलं एज हे जास्त दिसतं। ते कसं काय याचं कारण पण मी तुम्हाला सांगते। जेव्हा आपलं वय होत असतं तेव्हा आपले बोन्ससुद्धा वीक होत असतात आणि वीक बोनमुळे आपले बोन हे बेंड व्हायला लागतात आणि म्हातारपणी आपण पाठीमध्ये वाकल्यासारखे दिसतो। पण जर यंग एजमध्ये, तरुण वयामध्येच आपण जर पाठीमध्ये आणि कमरेमध्ये वाकून जर चालत असेल, बसत असेल तर त्यामध्ये आपला लुक अजिबात चांगला नाही दिसणार। आपली पर्सनॅलिटी त्यामध्ये अजिबात अट्रॅक्टिव्ह दिसणार नाही। जर तुम्हाला अट्रॅक्टिव्ह दिसायचं असेल, यंग दिसायचं असेल तर उभा राहताना किंवा एखाद्याशी बोलताना किंवा बसताना तुमची पाठ एकदम सरळ ठेवा, कमरेमध्ये अजिबात वाकू नका आणि तुमची मान सरळ ठेवून एखाद्याशी बोला। अशा प्रकारे राईट पोश्चरमध्ये एखाद्याशी बोलाल तर तुमची पर्सनॅलिटी त्यामध्ये स्मार्ट दिसण्यासाठी आणि यंग दिसण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे। नंबर 2, आता दुसरीची मिस्टेक आहे ज्यामुळे आपण आपल्या ॲक्च्युअल एजपेक्षा जास्त दिसतो, ती म्हणजे खूप जास्त मेकअप करणं। आता जर आपण डेली बेसिसवरती खूप जास्त मेकअप करत असेल, म्हणजे खूप जास्त लेअरिंग आपल्या स्किनवरती करत असेल तर त्यामध्ये आपला लुक अजिबात चांगला नाही दिसत। खूप जास्त लेअरिंगमुळे उलट आपल्या चेहऱ्यावरचे जे व्रिंकल्स असतात ते विजिबल होतात। बरोबर, जेव्हा तुम्ही मेकअपमध्ये खूप जास्त आय मेकअप करता किंवा खूप जास्त लिपस्टिक लावता, खूप जास्त डार्क लिपस्टिक लावता तर यामध्ये तुमचा लुक हा जास्त एजेड दिसतो। नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही डार्क आय मेकअप करता, स्मोकी आय मेकअप करता तेव्हा तुमची लिपस्टिक ही न्यूडच असायला हवी आणि जेव्हा तुम्ही लिपस्टिक एकदम डार्क मरून, चॉकलेट अशा डार्क कलरच्या जेव्हा तुम्ही लिपस्टिक लावता तेव्हा तुमचा आय मेकअप हा एकदम लाईट असायला हवा। यामुळे काय होतं, तुमचा मेकअप हा एकदम डिसेंट दिसतो आणि एकदम सेटल दिसतो आणि त्यामध्ये तुमचा लुक यंग दिसण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होते। मेकअपच्या बाबतीत ही गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा। जर तुम्ही डेली बेसिसवरती खूप जास्त मेकअप करत असाल, खूप जास्त फाउंडेशन रोज लावत असाल तर ते अजिबात करू नका। कारण काय होतं, जेव्हा आपण खूप जास्त फाउंडेशन किंवा खूप जास्त लेअरिंग आपल्या स्किनवरती करतो तेव्हा नाही म्हटलं तरी आपल्या स्किनवरचे जे पोअर्स असतात ते क्लॉग होतात, बंद होतात आणि आपली स्किन ब्रीथ करू शकत नाही। आणि जेव्हा आपली स्किन ब्रीथ करत नाही तेव्हा आपली स्किन ही डल दिसायला लागते आणि एकदम निस्तेज दिसायला लागते। त्यामुळे डेली बेसिसवरती शक्यतो खूप जास्त मेकअप करणे हवं। म्हणजे जर तुम्हाला छान कव्हरेज हवा असेल, तुमची स्किन इव्हन टोन दिसावी असं जर वाटत असेल त्यासाठी तुम्ही बीबी क्रीम यूज करू शकता, सीसी क्रीम यूज करू शकता। या ज्या क्रीम आहेत त्या एकदम लाईट वेट असतात आणि छान कव्हरेज देतात आणि यामुळे तुमच्या स्किनला कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही। त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे रोज फाउंडेशन अप्लाय करण्यापेक्षा अशा प्रकारच्या क्रीम तुम्ही यूज करू शकता, जेणेकरून तुमची स्किन सुद्धा छान राहील आणि तुमची स्किन इव्हन टोन दिसण्यासाठी सुद्धा नक्की। नंबर 3, डबल क्लिन्झिंग मेथड। आता डबल क्लिन्झिंग मेथड म्हणजे काय, जर तुम्ही मेकअप करत असाल, तुम्ही बीबी क्रीम लावलेला असू द्या, सीसी क्रीम लावलेला असू द्या, काहीही तुम्ही लावलेलं असू द्या तरीसुद्धा रात्री झोपताना डबल क्लिन्झिंग करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। आता डबल क्लिन्झिंग म्हणजे काय, तर सगळ्यात आधी छान अशा मेकअप रिमूव्हरने तुमचा चेहरा छान क्लीन करायचा आहे। चेहरा छान क्लीन केल्यानंतर तुम्हाला जो आवडता फेसवॉश आहे त्या फेसवॉशने तुम्ही चेहरा पुन्हा एकदा क्लीन करायचा आहे, छान फेसवॉश करून घ्यायचा आहे आणि संपूर्ण चेहरा तुमचा क्लीन करायचा आहे। अशा प्रकारे जर तुम्ही डबल क्लिन्झिंग प्रोसेसने रोज तुमचा चेहरा स्वच्छ केला तर तुमच्या चेहऱ्यावरचे पोअर्स हे क्लॉग होणार नाहीत किंवा तुम्हाला प्री मॅच्युअर रिंकल्सचा त्रास अजिबात होणार नाही। त्यामुळे तुमची स्किन ही ग्लोईंग दिसण्यासाठी, हेल्दी दिसण्यासाठी खूप जास्त मदत होईल। त्यामुळे जर तुम्हाला तरुण दिसायचं असेल तर रोज संध्याकाळी डबल क्लिन्झिंग प्रोसेसने तुमचा चेहरा स्वच्छ करायला अजिबात। नंबर 4, आता पुढची जी मिस्टेक आपण करतो ज्यामुळे आपण आपल्या ॲक्च्युअल एजपेक्षा जास्त दिसतो ती म्हणजे आयब्रोज खूप जास्त थिन ठेवणं। त्यामुळे तुमच्या आयब्रोजकडे सुद्धा लक्ष देणं खूप जास्त गरजेचं। आपला चेहरा तेव्हाच सुंदर दिसणार आहे जेव्हा आपले आयब्रोज हे छान उठावदार असतील, शार्प असतील आणि ब्रॉड असतील। त्यामुळे शक्यतो जेव्हा तुम्ही आयब्रोज करण्यासाठी जाल तेव्हा तुमचे आयब्रोज हे जास्त थिन करण्याऐवजी थोडेसे थिक ठेवा, जेणेकरून तुमचा चेहरा त्यामध्ये खूप डिफाईन दिसण्यासाठी मदत होते। आता जर तुमचे आयब्रोज हे ऑलरेडी थिन असतील, खूप जास्त पातळ तुमचे आयब्रोज असतील तर त्यासाठी तुम्ही छान असे आयब्रो पेन्सिल तुमच्या आयब्रोजवरती नक्कीच यूज करू शकता। आता त्यासाठी तुम्ही तुमच्या आयब्रोजला मॅच अशी आयब्रो पेन्सिल यूज करू शकता, जेणेकरून तुमच्या आयब्रोज हे ब्रॉड दिसण्यासाठी मदत होईल। लक्षात ठेवा, ब्लॅक आयब्रो पेन्सिल यूज करण्यापेक्षा तुम्ही जर ब्राऊन कलरची किंवा डार्क ब्राऊन कलरची जर पेन्सिल आयब्रोसाठी यूज केली तर तुमच्या आयब्रोज एकदम नॅचरल दिसण्यासाठी खूप मदत होते। आणि जर तुम्ही एकदम जेट ब्लॅक आयब्रोज पेन्सिल तुमच्या आयब्रोजवरती लावली तर तुमच्या आयब्रोज ह्या एकदम फेक दिसतात किंवा एकदम आर्टिफिशियल दिसतात। त्यामध्ये तुमचा लुक हा अजिबात डिफाईन दिसत नाही किंवा सेटल दिसत नाही। आता जर तुम्ही बिगनर्स असाल तर आयब्रो पेन्सिल ऐवजी तुम्ही
आयब्रो पावडर यूज करा. त्यामुळे काय होतं, आयब्रो पावडर ही इझिली स्प्रेड होण्यासाठी मदत होते आणि एकदम सुंदर आपले आयब्रोज डिफाईन करते. त्यामुळे तुम्ही आयब्रो पेन्सिलऐवजी आयब्रो पावडरमध्ये इन्व्हेस्ट करा. त्यामुळे तुमचा लुक हा एकदम सुंदर दिसण्यासाठी मदत होईल. नंबर 5, खूप जास्त डार्क हेअर कलर करणं. आता जेव्हा आपले केस पांढरे होतात, ग्रे होतात, तेव्हा खूप लोक काय करतात की केसांना डार्क कलर म्हणजे ब्लॅक कलरची डाय लावतात. पण यामुळे काय होतं, तुमचा लुक हा एकदम आर्टिफिशियल दिसतो आणि तुम्ही क्लिअरली केसांना कलर केला आहे असं दिसतं. आता जेव्हा आपले पांढरे केस येतात, ग्रे केस येतात, त्यासाठी आपल्याला डाय करावाच लागतो. आपले केस काळे करायलाच लागतात. पण त्यासाठी मी तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन सांगते. तो म्हणजे जेव्हा तुमचे केस हे पांढरे होतील त्यावरती तुम्ही डाय नक्कीच करा, पण त्यावरती पुन्हा एकदा तुम्ही हिना ॲप्लिकेशन तुमच्या केसांवरती करा. यामुळे काय होईल, हिना ॲप्लिकेशनचा जो ब्राऊन कलर असतो, बर्गंडी कलर असतो, तो तुमच्या केसांवरती येईल आणि जेव्हा तुमच्या केसांवरती अशा प्रकारचा कलर येतो तेव्हा त्यामध्ये तुमचा लुक हा यंग दिसतो आणि खूप सुंदर दिसतो. त्यामुळे जरी तुम्ही डाय करत असाल तर डाय तशीच न ठेवता त्यावरती छान असा तुम्ही हिना ॲप्लिकेशन करा, जेणेकरून तुमचा लुक हा सुंदर दिसण्यासाठी आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी नक्कीच मदत. नंबर 6, खूप जास्त लूज कपडे घालणं. आता बऱ्याच लेडीज काय करतात, मोस्टली ज्या हेवी वेटच्या असतात त्या काय करतात, त्यांचं वजन जास्त आहे म्हणून खूप जास्त लूज कपडे घालतात किंवा खूप जास्त लूज ब्लाऊज घालतात. तर असं अजिबात करायचं नाही. कारण काय होतं, जेव्हा आपण आपलं वजन हाईड करण्यासाठी लूज कपडे घालतो त्यामध्ये आपला लुक हा चांगला दिसण्याऐवजी एकदम गबाळ्यासारखा लुक आपल्याला येतो. तुमचं वजन जास्त असलं तर त्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या पॅटर्नचे कपडे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल, जर तुमचं पोट जास्त असेल तर तुम्ही फिट अँड फ्लेअरवाली कुर्ती यूज करू शकता, जेणेकरून तुमचं पोट हाईड होण्यासाठी मदत होईल. जर तुमचे आर्म्स हेवी असतील तर तुम्ही पफमध्ये कुर्तीज ट्राय करू शकता किंवा पफमध्ये ब्लाऊज तुम्ही ट्राय करू शकता. यामुळे तुमचं वजन कमी दिसण्यासाठी आणि त्यामध्ये तुम्ही सुंदर दिसण्यासाठी मदत होते. पण वजन जास्त आहे म्हणून खूप जास्त लूज गबाळ्यासारखे कपडे घालणं प्लीज अवॉइड करा. अशा प्रकारे लूज कपडे घालणं अवॉइड करा आणि तुमच्या बॉडी टाईप प्रमाणेच कपडे घाला. नंबर 7, एकाच पॅटर्नचे कपडे घालणं. आता बऱ्याच लेडीज काय करतात, बऱ्याच मुली काय करतात, एकाच पॅटर्नचे ड्रेस घालतात. जसे की कुर्ती पटियाला असेल किंवा कुर्ती लेगिन असेल, अशा एकाच पॅटर्नचे ड्रेस दररोज घालतात. पण असं अजिबात करायचं नाही. जर तुम्ही एकाच पॅटर्नचे ड्रेस वर्षानुवर्ष घातले तर तुमचा लुक त्यामध्ये अजिबात चांगला नाही दिसणार, अजिबात यंग नाही दिसणार, कुठेतरी एक ओल्डर लुक तुम्हाला येईल. तुम्ही फॅशनेबल कपडे घातलेच पाहिजे असं अजिबात नाही. पण ट्रेंडिंगमध्ये ज्या कुर्तीज असतात त्या कुर्तीज तुम्ही नक्कीच यूज करू शकता. जसे की आता आलिया पॅटर्नवाली कुर्ती खूप ट्रेंडिंगमध्ये आहे, स्लीटवाल्या कुर्तीज ट्रेंडिंगमध्ये आहेत, फ्लिट अँड फ्लेअरवाल्या कुर्तीज ट्रेंडिंगमध्ये आहेत किंवा लॉंग अनारकलीजवाल्या कुर्तीज ज्या असतात त्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. अशा प्रकारे जर वेगवेगळ्या पॅटर्नच्या कुर्तीज तुम्ही ट्राय करत राहिला तर त्यामध्ये प्रत्येक कुर्तीमध्ये तुमचा लुक हा वेगवेगळा दिसेल, एकसारखा लुक तुम्हाला येणार नाही. त्यामुळे एकाच पॅटर्नचे कपडे घालण्याऐवजी तुम्ही वेगवेगळ्या पॅटर्नचे कपडे नक्कीच ट्राय करू शकता. त्यामध्ये तुमचा लुक हा यंग दिसण्यासाठी आणि त्यामध्ये तुम्ही स्मार्ट दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. नंबर 9, केसांची काळजी घेणं. आपण कितीही चांगले कपडे घातलेले असू द्या, कितीही छान स्किन केअर रुटीन, कितीही छान मेकअप केलेला असू द्या, पण जर आपले केस हे डिहायड्रेटेड असतील, एकदम ड्राय झालेले असतील, एकदम निस्तेज झालेले असतील आणि आपल्या केसांना छान फाटे फुटलेले असतील तर आपला लुक अजिबात चांगला नाही येत. आपला ओव्हरऑल लुक जर आपल्याला सुंदर दिसावा, यंग दिसावा असं जर वाटत असेल तर आपले केससुद्धा छान हेल्दी असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे आपण आपल्या केसांची काळजी घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आठवड्यातून 2दा तरी तुम्ही केसांना हेअर ऑइलिंग केलंच पाहिजे. आठवड्यातून 1दा तुम्ही केसांना छान असा हेअर मास्क अप्लाय केलाच पाहिजे. तुम्ही दह्याचा मास्क अप्लाय करू शकता किंवा अंड्याचा मास्क अप्लाय करू शकता, ॲलोवेरा केसांना लावू शकता किंवा ते तांदळाचं पाणी असतं त्याने तुम्ही केस धुवू शकता. अशा प्रकारे होममेड मास्क तुम्ही केसांना अप्लाय करू शकता, जेणेकरून तुमचे केस हेल्दी राहतील आणि तुमच्या केसांवरती चमक येण्यासाठी खूप जास्त मदत होईल. जर तुम्ही तुमच्या केसांची काळजी नाही घेतली, तुमचे केस हे खूप जास्त ड्राय झालेले असतील, रफ झालेले असतील तर नाही म्हटलं तरी तुमचा लुक त्यामध्ये एजेड दिसतो, तुमचं वय त्यामध्ये जास्त दिसतं. त्यामुळे जर तुम्हाला यंग दिसायचं असेल तर सगळ्यात आधी तुमच्या केसांची काळजी घेणं सुरू करा आणि छान तुमचे केस हेल्दी कसे राहतील, सुंदर कसे दिसतील याकडे लक्ष द्या. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल. आजपुरतं एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह. तोपर्यंत थँक्यू.